काय तर बघा, पहिला जो आहे तो आहे काय 1.5 किलोहर्ट्झ वारंवारता, म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 1.5 किलोहर्ट्झ. तरंग लांबी म्हणजे लॅम्बडा दिलेला आहे, म्हणजे किती तर 25 सेंटीमीटर आहे. ध्वनीला 1.5 किलोमीटर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचे, तर 1.5 किलोमीटर पार करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे काय तर टाइम काढायचे. आता डिस्टन्स दिले, टाइम काढायचे, म्हणजे आपल्याला स्पीड माहिती असायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला स्पीड ऑफ साऊंड काढावं लागेल. तर यावरून बघा की हा फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा दिले, याच्यावरून आपण काय तर स्पीड काढून घेऊ की लॅम्बडा इंटू काय तर फ्रिक्वेन्सी, म्हणजे वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय तर स्पीड आहे ना. आता या ठिकाणी सगळ्यात आधी बघा की ज्यावेळेस पण न्यूमरिकल सॉल्व्ह करतात तुम्ही सायन्सचे, तर तुम्हाला युनिटकडे फार जास्त लक्षात ठेवायचं आहे. जसं या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 1.5 किलोहर्ट्झ आहे, हा एसआय युनिट नाहीये. त्यासोबतच लॅम्बडा आहे, तो पण 25 सेंटीमीटर दिले, तो पण एसआय युनिट नाही. मग आपण एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करून घेऊ. काय ना, तर 1.5 किलो म्हणजे काय तर 10⁻³ किंवा 1000 ने गुणाकार करायचे. हा येणार हर्ट्स मध्ये. आणि 25 सेंटीमीटर म्हणजे 25 गुणाकारामध्ये 10⁻⁻² किंवा 100 ने काहीतरी भाग द्यायचे. हा काय येणार तर मीटर. आणि यांचा दोघांचा पण गुणाकार. याचा अर्थ काहीतरी या ठिकाणी बघा की 1.5 इंटू 10⁻³ इंटू 25 इंटू 10⁻² है ना. मग आता 10⁻³ इंटू 10⁻² दोघांची ऍडिशन करतो, म्हणून 3 - 2 किती येणार, तर 1.5 इंटू 1 इंटू 25. आता 1.5 इंटू 10 10⁻1 म्हणजे काय तर 10. सो 1.5 इंटू 10 मीन्स काय तर 15 इंटू 25. सध्या गुणाकारच राहू देऊ, पुढे आपण सॉल्व्ह करू, कारण पुढे आपल्याला कामाचं आहे. बघा आता टाइम काढायचा आहे, तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आपल्याला माहिती आहे. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, हा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल. डिस्टन्स किती दिले बघा, 1.5 किलोमीटर आहे. परत याला पण मी कन्वर्ट करून घेतो, 1.5 इंटू 10⁻³ सो डिस्टन्स जर ठेवलं मी, तर 1.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 15. आता परत मी याला हीच व्हॅल्यू इथं पुट करतोय की 1.5 इंटू 10⁻1 इंटू 25 है ना. का, कारण इथं 1.5 आणि 1.5 कॅन्सल होते बघा कॅल्क्युलेशनच्या वेळेस. तुम्हाला हे क्लिक व्हायला पाहिजे इझिली है ना. त्यानंतर 10⁻³ डिवायडेड बाय 10⁻1 3 - 1 करावं लागेल, तर 10⁻2 डिवायडेड बाय 25. 10⁻2 म्हणजे 100 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू आन्सर किती येणार, तर 4 आणि युनिट काय येणार, तर 4 सेकंद. हा काय तर फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे या साऊंडला 1.5 किलोमीटर जाण्यासाठी, 1.5 किलोमीटर जाण्यासाठी 4 सेकंद लागतील. ठीक आहे, अगदी सोपा प्रश्न असतो, फार काही कठीण नाहीये. फक्त